हॅलो. यानंतर मनोगत व्यक्त कर. हर्षवर्धन पाटील बोलतोय, सगळ्यांना माहिती सांगायची गरज आहे का? माझी ओळख आहे ना? त्याला बघूया. आजच्या या निमगाव केतकी येथे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपली आज या ठिकाणी जाहीर सभा होते. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं आगमन झालेलं आहे. ते अवघ्या 5 मिनिटाच्या आत ते आपल्या व्यासपीठावरती येणार आहेत आणि म्हणून अनेक वक्त्यांना बोलायचं होतं. मी सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते आल्यानंतर ते लगेच भाषण करून त्यांना पुन्हा सासवडला सभेला जायचंय आणि 6 वाजायच्या आत हेलिकॉप्टर परत टेकअप होत नाही. ही अडचण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. आदरणीय व्यासपीठ आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातील सर्व खानदानी तत्वनिष्ठ निष्ठेनं काम करणारी, कुठल्याही मलिदा गँगला बळी न पडणारी आणि कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ न साधण्याच्या भूमिकेमध्ये असलेली या इंदापूर तालुक्यातल्या ह्या परिसरातला स्वाभिमानी मतदार जो माझ्या समोर बसलेला आहे, मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. निमगाव गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या, पण सभा घ्यायची म्हणलं की आम्हाला 10 वेळा फोन करावा लागायचा नेत्यांना गावातल्या. मग ते म्हणायचे अजून मी अर्ध्या तासाने निमगाव मध्ये पोहोचतोय. कोण म्हणायचं मी बँकेच्या ऑफिस मध्ये बसलोय, कोण म्हणायचं मी पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये बसलोय. आणि मग आम्ही इथं सभेला जरी आलो तर माणसंच नसायची. पण आज मात्र चित्र असं आहे की स्वार्थी माणसं आपल्याला सोडून गेल्यानंतर या भागातला सामान्य माणूस आज ज्या ताकदीने आमच्या मागे उभा राहिलेला आहे, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 20 तारखेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीचं आपल्याला मतदान करायचं आहे. ही निवडणूक ऐतिहासिक आहे. ही निवडणूक दूरगामी परिणाम करणारी आहे. ही निवडणूक या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांना दिशा देणारी आहे. आणि ही निवडणूक या इंदापूर तालुक्याचा भ्रष्टाचार मुक्त करणारी मित्रांनो ही उद्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा, या राज्यामधली महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार आपल्याला ह्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. आणि त्याची विनंती करण्याकरता आज डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेब वेळ नसताना सुद्धा आज तुमच्या समोर तुम्हाला मत मागण्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत. मागच्या 8-10 दिवसामध्ये काही ठराविक लोकांना मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पद दिली, अधिकार दिला, मान सन्मान दिला. समाजामध्ये आम्ही त्यांना मोठेपणा दिला. 2+2 4 करण्याची बेरीज सुद्धा ज्यांना येत नव्हती त्यांना 500 कोटीच्या बँकेचं चेअरमन केलं. जिल्हा परिषदेचं तिकीट दिल्यानंतर सही कुठे करायची फॉर्मवर ही सुद्धा आम्हाला शिकवावं लागली. आणि आज ही माणसं मला सोडून गेली, आपल्या पक्षाला सोडून गेली. सांगा बरं, काय माझा दोष आहे? मी काय चुकीचं वागलो? या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या भाऊंच्या काळापासून इतिहास जर आपण काढला तर मोठ्या भाऊंनी
आणि माझ्याही कारकिर्दीमध्ये आज आमच्या सहकारी माळी समाजाच्या अनेक सहकाऱ्यांना नेत्यांना जेवढी पद आणि मान सन्मान जेवढा आम्ही दोघांनी दिला नाही किंवा आम्ही दोघांनी दिला तेवढा कोणी दिला हा खरा सवाल मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे. खरेदी विक्री संघाचं चेअरमन पद, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद, मी सहकार मंत्री असताना कर्मयोगी साखर कारखान्याचं 10 वर्ष व्हाईस चेअरमन पद, सगळे अधिकार. निराभिमा सहकारी साखर कारखाना 10 वर्ष व्हाईस चेअरमनचं पद. याच निमगाव मध्ये 4 वेळा सभापती पद. महिला आरक्षण झालं तरी जिल्हा परिषदचं पद आपल्याला, पंचायत समितीची पद आपल्याला, सभापतीची पद आपल्याला. मग आता हर्षवर्धन पाटलांनी मोठ्या भाऊने आता करायचं काय ठेवलंय? होतं तेवढं मित्रांनो सगळं दिलं. आता काय राहिलंय माझ्याकडे? मी परवा माझ्या पत्नीला म्हणलं आता द्यायचं काय? आता राहतं घर तेवढं देऊ म्हणलं. ती म्हणली तुमच्या नावावर नाही, ती माझ्या नावावर आहे म्हणली. मग द्यायचं राहिलं काय? आणि एवढं सगळं देऊन सुद्धा काय आमच्या कुटुंबातल्याही माणसांना आम्ही काय द्यायचं ते दिलं. काही लोक आम्हाला सोडून गेली. आणि आज इंदापूर तालुक्यामध्ये मित्रांनो हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडण्याचा प्रयत्न या सगळ्या स्वार्थी आणि लबाड लोकांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता तुम्ही ठरवा की हर्षवर्धन पाटलाच्या मागे कोण आहे. आज तुम्ही जरी बाकीची मला सोडून गेला असला तर आज हर्षवर्धन पाटलाच्या पुढे समोर बसलेली स्वाभिमानी जनता आहे. ही माझं राजकारणामधलं समाजकारणामधलं. का हो तुम्ही मला या ठिकाणी त्रास दिला सांगा मला. इथं परवा प्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि काय भाषण केलं. नेते आले, आपल्या बारामतीचे नेते आले, अजितदादा पवार. नाव घ्यायला काय हरकत आहे? काय गुलाबी का जुलाबी काय? अरे मग मी जॅकेट घालत होतो त्यावेळी तुम्ही माझ्या जॅकेटवर टीका करायचा. मग आता तुम्ही कसं काय जॅकेट घालायला? आणि काय म्हणले माहिती का इथल्या सभेमध्ये? ते म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे काय राहिले, फक्त चौकच राहिलेत म्हणले हर्षवर्धन पाटील. ते म्हणले हर्षवर्धन पाटील, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा झालं म्हणले. आता पण अजित दादांना मला या ठिकाणी सांगायचंय 23 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस सारा इंदापूर तालुका आमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. वारे पट्ट्या आज माझ्या विरोधामध्ये जे 2 उमेदवार आहेत तेही माझ्यावर टीका करतायत. आता तर नवीनच फॅड काढले, व्हिडिओ दाखवतात. व्हिडिओ लाव रे, ते व्हिडिओ लाव का? व्हिडिओ थांब जरा थांब, कोल्हे साहेब आल्यावर लावतो. तर ज्या पवार साहेबांना ह्या 2 उमेदवारांना काय द्यायचं राहिलं एवढं सांगा मला तुम्ही. पवार साहेबांनी आपल्या तालुक्याचे 10 वर्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काय काय दिलं? छत्रपती कारखाना दिला, जिल्हा बँक दिली, जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं, राज्यमंत्रीचा दर्जा दिला, 2 वेळा आमदारकी दिली, राज्यमंत्री पद दिलं, राज्याची 6 महत्वाची खाती दिली, कमी पडलं म्हणून सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि पालकमंत्री पद सोलापूर जिल्ह्याला मिळालं. इंदापूर तालुक्याची होती नव्हती सगळी तेवढी बदनामी झाली. मी बोलत नाही, सभा संपली की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावात फोन करा,
आणि विचारा तुमच्या जिल्ह्यातला जो अमुक अमुक पालकमंत्री होता तो कसा होता, एवढा प्रश्न विचारा. आता इथं आमचे कोल्हापूरचे सुरेश पाटील आले, तिथं टेक्सटाईल पार्कचे चेअरमन आहेत इचलकरंजीचे. आताच मला भेटून गेले. त्या कोल्हापूरचा मी 10 वर्ष पालकमंत्री होतो आणि कोल्हापूरच्या माणसाला कुठल्याही 1230 गावातल्या एखाद्या सरपंचाला फोन करा की तुमचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होते ते कसे होते. अरे तुम्ही तालुक्याचं नाव घालवलं, तुम्ही तालुक्याची बदनामी केली. जो इंदापूर तालुका तळहाताच्या फोडासारखा आम्ही आयुष्यभर जपला, त्या तालुक्याचं वजवाटोळ केलं तुम्ही. आज तुमच्या गावाचा शनिवारचा आठवडा बाजार आहे, बरोबर आहे, निमगावचा. दर सोमवारी पुण्याला एक आठवडा बाजार भरतो, माहिती आहे कोणाचा? मलिदा गँगचा. खरंय, 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये आठवडा बाजार चालतो आणि 4 वाजल्यापासून पीडीसीसी बँकेच्या गेस्ट हाऊस मध्ये सारे ठेकेदार त्या ठिकाणी जमलेले असतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत हिशोब चाललेला असतो. मी नाही, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. सांगतो, ही तालुक्याची संस्कृती आहे. माणूस भेटायला गेला तुम्ही त्याला शिव्या देता, एखाद्याने विरोधात काम केलं तर तुम्ही त्याला नाही तसलं बोलता, एखादा काम घेऊन गेला तर ह्यातलं मला कळत नाही म्हणून सांगता, एखाद्या अधिकाऱ्याला फोन करा म्हणला तर ते अधिकारी माझं ऐकत नाही म्हणून सांगता. मग ही खुर्ची घेतली कशाला तुम्ही? ही खुर्ची कुणा करताय? ही खुर्ची इंदापूर तालुक्यातल्या सामान्य जनतेचा मित्रांनो अधिकार आहे आणि अशा प्रकारची प्रवृत्ती आता ह्या तालुक्यामध्ये आपल्याला चालून द्यायची नाही. ज्यांनी पवार साहेबाची गद्दारी केलेली आहे, ज्यांनी पवार साहेबाला सोडून दिलेला आहे, ज्यांनी पवार साहेबाचा विचार हा स्वीकारला नाही, अशा माणसाला जागा दाखवण्याची वेळ मित्रांनो उद्याच्या 20 तारखेला या ठिकाणी आलेली आहे. आज आपण सर्वजण जमलेला आहात. या भागामध्ये 22 गावांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कोणी सांगावित आज या सभेमध्ये? तुम्हाला एक चिठ्ठी आली, शेंडे मळ्याचा रस्ता मागितला. त्यावेळेस ते काय म्हणाले, अरे जा, कसला रस्ता मागताय, मला तुझ्या मताची गरजच नाही. सांगतो तुम्हाला, अशी उदाहरणं लिहित माझ्याकडे. सांगतो तुम्हाला, सांगा 2014 पर्यंत मी आमदार होतो, मंत्री होता, तुम्ही मला आमदार केलं होतं. 2014 पर्यंत 22 गावाला पाणी कमी पडत होतं का? खरं सांगा. उन्हाळ्यामध्ये सुद्धा बेडकं पडत होती का नाही? एकेकाचा 2-2 हजार टन ऊस जात होता. पण आज मात्र तुळशीबाचीच्या लग्नाला सुद्धा जर पूजा करायची म्हटलं तर ही अवस्था कोणी केली? 6,500 एकराला नमुना नंबर 7 वर याच 22 गावामध्ये मित्रांनो आपण शेतीला पाणी दिलं. मग पाणी तेच आहे, शेतकरी तेच आहे, क्षेत्र पण तेच आहे. मग तुमचं पाणी गेलं कुठं? दारोळ्या वरचा चांगला का खालचा चांगला ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता लग्नाच्या मंडपात जर आपण जेवायला बसलो आणि वाढप्या जर आपल्या विचाराचा ओळखीचा असला तर काय करतो माहिती ना? मुठभर कळी जादाच वाढतो का नाही? 10 वर्ष दारोळ्या चुकला आपला, तुम्हाला सांगतो. वाढप्या चुकला आपला. खालचा वाढपी निवडा. तुमच्या शेतीचं भलं करण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांनी या ठिकाणी स्वीकारलेली. आता एक नवीन फॅंडा काढलाय, म्हणजे 5 टीएमसी पाणी. इथं बोललं पाहिजे त्या 5 टीएमसी पाण्याच्या बाबतीमध्ये. माझं ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, चला उद्या परवापर्यंत प्रचार आहे. तुमची आहे का उद्या सकाळी तयारी? 11 वाजता सगळे पत्रकार या. हाय तेवढे सगळे पत्रकार उद्या तालुक्यातले, तुम्ही त्यांनाही बोलवा, मी पण येतो. सांगतो तुम्हाला, खुलं आव्हान आहे माझं. आणि मला दाखवा 5 टीएमसीच्या मंजुरीचं पत्र. सांगतो तुम्हाला, 5 टीएमसी पाणी म्हणजे 1 टीएमसी म्हणजे किती एकराचं पाणी माहितीये?
1 टीएमसी म्हणजे 15,000 एकराचं पाणी आहे. 5 टीएमसी म्हणजे 75,000 एकराचं पाणी आहे. आणि हे काय कागद दाखवतात, अशी कागद दाखवतात सांगतो तुम्ही. दाखवलं कुठतरी सांगतो. हा आता हात वर जातो खाली जातो मला माहित नाही, पण असं करतात सांगतो. दाखवलं पाहिजे तुम्ही आम्हाला की हे 5 टीएमसी पाण्याचा GR आहे. उद्या जयंत पाटील साहेब येणार आहेत, तेच पाटबंधारे मंत्री होते. आणि मी त्यांना उद्या सांगणार आहे तुम्ही या 5 टीएमसी पाण्याचा तुम्ही खुलासा करा, कारण तुमच्याकडे ते खातं होतं. मित्रांनो, 5 टीएमसी पाण्याचं मंजुरीचं पत्र नाहीये. सर्वे करण्याकरता म्हणून जलसंपदा खात्यानं काढलेलं एक पत्र आहे. सर्वे करायला, सर्वे. आता एखाद्या नेत्याला जर सर्वे आणि मंजुरी याच्यातला फरक जर कळत नसेल तर उद्याच्या 20 तारखेला त्यांना नामंजूर करा. आणि 5 टीएमसी पाण्याच्या बाबतीमधली दिशाभूल. आणि ते म्हणतात हर्षवर्धन पाटलांनी विरोध केला म्हणून आपलं 5 टीएमसी पाणी गेलं. माझा विरोध करायचे काय संबंध आहे? 10 वर्ष बरं मी विरोध केला ना, मग माझं पत्र दाखवा की. बरं मी कुठल्या सभागृहाचा आमदार आहे का? मी राज्यसभेचा खासदार आहे का? मी लोकसभेचा खासदार आहे का? मी विधान परिषदेचा आमदार आहे का? सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मंत्री तुम्ही, सरकार तुमचं. माझा संबंध आला कुठं? दिशाभूल करायचं बंद करा आता. त्या उजनीचा एक पुलाचा व्हिडिओ दाखवतात, पुलाचा. चांगली गोष्ट आहे, अजून 10 पूल करा, आमचं कुठं काय म्हणणं आहे. पण म्हणले हर्षवर्धन पाटलांनी म्हणले पुलाला विरोध केला. अरे तुम्ही आता सत्तेमध्ये आहात, आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे तुम्ही काय केलं हे लोकांना तुम्हाला सांगावं लागणार आहे. पण दुर्दैवानं सांगण्यासारखं काय नाही. काय सांगायला गेले तर व्हिडिओ बाहेर येतील. व्हिडिओ बाहेर आले तर ह्यांना तोंड लपून जावं लागेल. आज अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे सांगतो. आता कालपासून कानावर येतंय आम्ही एवढं करणार, आम्ही तेवढं करणार, आम्ही हायगे करणार नाही, आम्ही हे करू, आम्ही ते करू. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं ते. कानावर येतंय का ना आपल्या? मग मला सांगा, जर तुम्ही 6,000 कोटीची कामं केली असतील तर मग तुम्हाला साड्या वाटपाची वेळ का आली हो सांगा. अरे तुम्हाला सगळंच माहिती माझ्यापेक्षा बरं का. मग कशाला माझा कसा कोरडा करू? मग हे 5 कोटी रुपयाच्या साड्या दिल्या कोणी? विचारायला नको आपल्याला? 5 कोटी रुपयाच्या साड्या देणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोण आहे साखरेचा व्यापारी? आम्हाला नावं माहिती आहेत, आम्ही सांगू योग्य वेळी. पण तुमचे नेते अजितदादा पवार आहेत ना, त्यांनी तर बारामती. तुम्हाला एखाद्या ठेकेदारांनी 5 कोटीच्या साड्या का दिल्या? तुमचं गेटमेट काय ती तर कळू द्या आम्हाला. आणि म्हणून हे सगळं मी आपल्याला का समजावून सांगतोय. आता आपल्याला हा बदल करावा लागेल सांगतो तुम्हाला. अहो मला तर एवढं टार्गेट केलंय, काय सांगायचं तुम्हाला आता सांगतो. म्हणले हर्षवर्धन पाटलांनी बरेच पक्ष बदलले सांगतो. हा मी पक्ष बदलले, जनतेच्या आग्रह खातीर बदलले. मी राजकीय निर्णय घेतले, ते लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. तुम्ही रात्रीत शरद पवार साहेबाला सोडून अजित पवारकडे जाताना तुम्ही कुणाला विचारलं? त्याचं फक्त मला नाव सांगा. किंवा तुमच्या भावाला तर तुम्ही विचारलं का? पण एका रात्रीत तुम्ही गायब झाला. मग जी माणसं एका रात्रीत पवार साहेबाला सोडू शकतात ती माणसं निमगावकरांना इंदापूर तालुक्याला कधी सोडतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे मित्रांनो. महाविकास आघाडीचा आम्ही एक घोषवारा जाहीर केलेला आहे. उद्या आपलं सरकार आलं आणि येणारच आहे. कालचे सर्वे बघा. महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या मित्रांनो
काय काळजी करू नका, लोकांना राज्यामध्ये बदल हवाय. पवार साहेबांच्या 72 सभा झाल्यात. प्रचंड गर्दी जमते पवार साहेबांच्या सभेला, राहुल गांधीच्या सभेला गर्दी जमते, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेला गर्दी जमते. आज सुद्धा इथं कोण पुढारी आहे का? इथं बघा सामान्य माणसं सगळी. कोण आहे इथं? मला 30 वर्षांनी आज निमगाव कळलं सांगतो. आणि म्हणून एवढा जनसमुदाय का जमलेला आहे सांगा बरं? इथं भाड्याने कुणी आणलंय का? बरोबर आहे. राहिली ती सगळी ओरिजिनल, गेलेली सगळी डुप्लिकेट. आता काय लोक मला जर भेटली फोटो काढला की लगेच फोन येतो, काय बघू, काय तुझ्याकडं बघतोस, तुझ्याकडं दाखवतोस तुला. अशा प्रकारचं धमकी देण्याचं मित्रांनो काम चाललेलं आहे. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की लाडकी बहीण योजना आता ह्या सरकारनं आणली, नोव्हेंबर पर्यंतचे पैसे दिले. आता ती योजना निवडणूक आयोगानं स्थगित केली. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये महालक्ष्मी नावाची योजना आपण आणणार आहे आणि 3000 रुपये महिलेला दरमहा देण्याचा निर्णय आपण घेतलाय. पुरुषांनी टाळ्या वाजवल्या, पण काळजी करू नका, पैसे तुम्हाला नाही मिळणार, आमच्या भगिनीला मिळणार. दुसरा निर्णय आम्ही केला, मुलींना आणि महिलांना एसटी महामंडळाच्या बसमधनं मोफत प्रवास. कुठेही जावा महिलांनी आता एसटी महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास द्यायचा निर्णय झाला. पण त्यात मला थोडी एक काळजी वाटते, सगळ्याच महिला रोज फिरायला लागल्या तर आपल्याला एका वेळचं तर जेवण करावं लागेल घरी सोबत. पण काय हरकत नाही, फिरू द्या आमच्या महिला भगिनींना. त्यांनी तरी कधी महाराष्ट्र बघायचा, त्यांनी तरी कधी इतर गावांना जाऊन भेटी द्यायच्या. हा निर्णय सुद्धा मित्रांनो आपण करतोय. 18 वर्षाची मुलगी झाली तिच्या नावावर 1 लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट ही आमच्या सरकारची योजना असणार आहे. जो शेतकरी दुष्काळामुळं, बाजार नसल्यामुळं, हमी भाव नसल्यामुळं जो शेतकरी अडचणीत आलेला आहे तर त्याचं 3 लाख रुपयाचं थकलेलं कर्ज सरकार आपलं आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये ते कर्जमाफीचा निर्णय मित्रांनो आपण करणार. आणि कदाचित हा निर्णय करण्याचा योग मला यावा अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. कारण आपली नाळ शेतकऱ्याची जोडल्या गेलेली आहे, आपला संबंध ग्रामीण भागाशी आहे आणि सातत्यानं आपण लोकांच्या सेवेकरता आपण या ठिकाणी काम करतोय. युवकांच्या बेरोजगारी करता 4000 रुपयाचं स्टायपंड सुद्धा आपण या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. त्याचबरोबर जात आणि आहे जनगणना हाही विषय आपण सर्वांनी यामध्ये स्वीकारलेला आहे. कोल्हे साहेब आले तर खाली बसून घ्या, उठू नका कोणी. आणि म्हणून हे सगळे निर्णय करायचे असतील आपल्याला तर आपल्याला आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणावं लागणार आहे. आणि ते सरकार आणण्यासारखीची परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी तयार झालेली आहे. हे आपल्याला आता विसरून या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून उद्या सकाळी 10 वाजता जरा लक्ष द्या माझ्याकडे. कोल्हे साहेब स्टेजवरच येणार आहेत. माझ्याकडे बघा, मी ते तुमच्याकडे बघतील. इकडे बघा. तो उद्या 10 वाजता काठीला विलास बापू आहे तिथं, काठीला सभा आपल्या प्रदेश अध्यक्षांची घेतली. त्या सभेला आपण यावं. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पवार साहेबांची सभा ही संसरला होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता सभा ही सुप्रियाताईंची बावड्याला होणार आहे. आणि परवा दिवशी दुपारी 1 वाजता पवार साहेबांची सभा इंदापूरला होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी ताकदीने यावं अशा प्रकारची विनंती आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करतो. आणि खासदार कोल्हे साहेब आलेले आहेत. आपण सर्वांनी उठून उभा राहून त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आज या ठिकाणी हॅलो, बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार आज बसून घ्या खाली, जरा 2 मिनिटं बसून घ्या खाली.
आपल्या सगळ्यांच्या वतीनं सन्मान 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 मी खासदार कोल्हे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार सन्माननीय डॉक्टर आणि म्हणून खाली बसून घ्या जरा. कोल्हे साहेब इथं जमलेले सगळे लोक हे सगळं तुमचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत. कारण ज्या डॉक्टर कोल्हे साहेबांना ज्या आपल्या विरोधामधला जो उमेदवार आहे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शिरूरला जाऊन आव्हान दिलं आणि काय आव्हान दिलं, हा अमोल कोल्हे कसा निवडून येतो ते बघतो, मला अजित पवार म्हणतात ह्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. हे आव्हान कोणी दिलं? अजित पवारांनी दिलं. मला अजित दादाला ज्या ठिकाणी सांगायचंय, तुम्ही शिरूर मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आव्हान दिलं, पण कोल्हे साहेब एकदा नाही तो कोल्हे साहेब 2 वेळा विक्रमी मतानं शिरूर मधनं खासदार निवडून आले. आणि म्हणून कोल्हे साहेब इथं जातीपातीच्या राजकारणावर फार बोललं जातं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला टार्गेट केलं जातं. माझी विनंती आपल्याला, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आज आपण इतका दौरा करत करत आज आपण आमच्या मतदारसंघामध्ये आलात. पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर कोल्हे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, रामकृष्ण हरी.